शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आता आकाश हा आत्याला म्हणजेच रागिणीला मिठी मारून रडत असतो आणि म्हणतो की आत्या हे सगळं कसं झालं. तेव्हा ती हे आता मगरीचे अश्रू ढाळत असते आणि म्हणते की आकाश बाळा शांत हो. ती म्हणते की आत्या बघ ना हे कसं झालं. भूमी सापडली पण ती कशा अवस्थेत आहे बघ ना. ती शुद्धीत नाही आहे आणि मला ती बघूही शकत नाही आहे. मला खूप वाईट वाटतंय गं. आणि भूमीला काय झालं तर मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. आत्या मी काय करू तूच मला सांग ना. आणि भूमी मला ज्या अवस्थेत सापडली आहे त्या अवस्थेत ती स्वतःलाही आता ओळखू शकेल की नाही याची भीती वाटते मला. काय करू मी सांग ना आत्या. असं म्हणून तो रडायला लागतो. तेव्हा आता लगेचच पुढे ती म्हणते की बाळा आकाश शांत हो. प्लीज तू स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस आणि गप तू रडू नकोस. आणि तू खरोखरचा शहाणा झालायस ना आता. मग असं वेड्यासारखं रडायचं नाही. भूमी बरी होईल. अरे आम्हालाही तेच हवं आहे की भूमी लवकरात लवकर बरी व्हावी आणि ती आपल्यांबरोबर सगळ्यांबरोबर राहावी. पण प्लीज आत्ता तू शांत हो, रडू नकोस. असं म्हणून ती त्याला पाणी देत असते. मात्र तो म्हणतो की नको आहे, नको आहे पाणी वगैरे मला. असं म्हणून तो तोंड बाजूला करतो. त्यानंतर मग ती म्हणते की पण भूमी सापडली तरी कोणाला, कोणी आणलं भूमीला इथे. तितक्यातच समोर आता भानुशाली वकील येतो आणि म्हणतो की भूमी मला सापडली, मी भूमीला इकडे घेऊन आलेलो आहे. हे ऐकल्यानंतर आता भानुशाली वकिलाकडे ती रागाने बघते. तेव्हा ती विचारते की तुम्हाला भूमी सापडली, तुम्हाला भूमी कुठे सापडली नेमकी. नाही म्हणजे तुम्ही इथे घेऊन आलात म्हणून विचारते. असं ती विचारायला लागते. भानुशाली वकील आता रागानेच म्हणतात की ती भाटेच्या समुद्रकिनाऱ्याच्या मागच्या बाजूत बेशुद्ध अवस्थेत सापडली होती, म्हणूनच मी तिला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. आता हे पाहून ती त्याच्याकडे रागाने बघते. त्याच वेळेला आता आकाश हा भानुशाली वकिलांना म्हणतो की खरंच खूप खूप थँक्यू, व्हेरी काइंड ऑफ यू. तुम्ही भूमीला इकडे परत घेऊन आलात. पण माझी भूमी ही बेशुद्ध अवस्थेत आहे. खरंच मला खूप काळजी वाटते तिचं आता नेमकं काय होईल ते. आणि तिच्या बाबतीत हे सगळं घडलं तेव्हा मी तिच्यासोबत होतो बोटीमध्ये. तेव्हा मग आकाशला भानुशाली वकील म्हणतात की काळजी करू नका, जसं तुम्हाला बरं वाटलंय ना तसंच भूमीना मॅडमला पण बरं वाटेल, त्यांनाही बरं वाटेल आणि त्याही शुद्धीवर लवकरच येतील. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की काय माहिती माझ्या भूमीच्या बाबतीत काय घडतंय ते. तेव्हा माधवराव म्हणतात की आकाशराव शांत व्हा, असा काही चुकीचा विचार करू नका. भूमी ही तुमची बायको आहे आणि ती लवकरच शुद्धीत येणार आहे. तेव्हा वकील म्हणतात की एक्झॅक्टली मला पण तेच म्हणायचं आहे मिस्टर आकाश, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. तेव्हा आकाश म्हणतो की माझ्या या बऱ्या होण्याला काहीच अर्थ नाही, कारण माझी भूमी अजून परत आलेली नाही. जर माझी भूमीच मला अशा चांगल्या अवस्थेत बघायला नसेल तर या बरं होण्याला काहीच अर्थ नाही आहे. असं सगळं आता आकाश हा भानुशाली वकिलांना बोलत असतो. त्यातच तिथे डॉक्टर येतात. आता डॉक्टरांना आकाश विचारतो की काय झालं, भूमीला शुद्ध आली का. त्याच वेळेला आता आकाशला डॉक्टर म्हणतात की नाही, अजून अजून तरी नाही, 2 दिवस त्यांना ऑक्सिजनवर ठेवावं लागेल. डोंट वरी, ऑक्सिजनवर असल्यावर त्या सेफ आहेत. पण आता पुढचं कसं काय ते आपल्याला बघावं लागेल. मग भानुशाली वकील डॉक्टरांना रिपोर्ट्स देतात. त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात की रात्र झालेली आहे, कोणीतरी एकानेच इथे थांबा. तेव्हा मग डॉक्टरांना आकाश म्हणतो की मी इथे थांबतो. नंतर मग आता रागिनी म्हणते की अरे आकाश बाळा तू इथे थांबू नकोस, अरे तुम्ही सगळेजण घरी जा, मी इथे थांबते. तेव्हा मग आकाश म्हणतो की नको आत्तू, प्लीज माझं घरी मन लागणार नाही, त्यापेक्षा मी इथे भूमीजवळच थांबतो. तिथे असं बैचेन राहण्यापेक्षा मी इथेच थांबतो आणि मी तिच्यावर लक्ष ठेवतो ना. तिला जर शुद्ध वगैरे आली तर मी तिच्याजवळ असलो पाहिजे ना, म्हणूनच. असं म्हणून आता तो म्हणतो की नाही मी इथे थांबतो. तेव्हा रागिनी म्हणते की अरे आकाश बाळा तुला कसं समजवायचं, आताच तू अपघातातून बरा झालायस ना आणि मग तुला ठणठणीत असलं हवं ना. जर भूमी तुझ्या समोर आली तर तुला व्यवस्थित पाहिजे, म्हणूनच आता तूच समजाव गा आई याला, असं ती म्हणायला लागते. त्याच वेळेला लगेच भानुशाली म्हणतात की एक काम करा, तुम्ही सगळेजण जा, मी इथे थांबतो. तेव्हा रागिणी म्हणायला लागते की अहो ॲडव्होकेट साहेब, आम्ही घरातले इतकी सण असताना तुम्ही कशाला उगाच काळजी करताय, आणि तुम्ही खूप त्रास ऑलरेडी सहन केला आहे, आता आम्ही आहोत ना. त्यानंतर मग आकाश म्हणतो की म्हणूनच म्हणतोय वकील साहेब थँक्यू, मी थांबतो इथे. तेव्हा मग आता रागिणीचं ऐकत नसल्याने राजा काका म्हणतो की अरे आकाश जरा तरी ऐक, अरे तू बरा झालायस पण आईपेक्षा मोठा झालेला नाहीस, म्हणूनच ना आई सांगते ते ऐक. तेव्हा मग आजी पण म्हणते की हो रे बाळा ऐक सगळ्यांचं, तुला आरामाची गरज आहे. भूमी बरी झाल्यावर तिच्यासमोर तू थणथणीत हवायस ना, अशा अवस्थेत तू भूमीसमोर येणार आहेस का. तेव्हा मग म्हणू म्हणते की एक काम करते, मी थांबते इथे. तेव्हा मग आता तिला रागवूनच रागिनी म्हणते की अगं घरचं कोण बघणार, मग तू या बाईच्या वर अवलंबून आहेस का. असं ती पौर्णिमाकडे बघून म्हणते आणि म्हणते की तुला या बाईची तर काही मदत नाही मिळणार, म्हणूनच मीच थांबते इथे.
आणि आईंनाही इतकं सगळं करता येणार नाही. मग भानुशाली वकील विचार करतात की मला आता इथे एवढ्या रात्री तर थांबता यायचं नाही, पण आसपासच कुठेतरी थांबतो, कारण घातपात होण्याची शक्यता आहे. आता सगळ्यांना रागिनी घालवून लावते आणि मात्र एकटीच असते. आता अभिजितकडे ती बघत मिश्किलपणे हसते. सगळेजण जेवायला बसत असतात. अथर्व आजीला विचारतो की आईला डबा पाठवला का? तेव्हा आता रागिनीला डबा पाठवलाय असं आजी म्हणते आणि म्हणते की ती नको म्हणत होती पण तरी पण पाठवलाय, बघूया जेवेल ती. त्यानंतर मग मानसी म्हणते की अजूनही आकाश भाऊजी आलेले नाहीत, बघूया कधी येत आहेत ते. तितक्यात आकाश खाली येतो आणि म्हणतो की हो आलो मी. ते काय ना हॉस्पिटलमध्ये जरा दगदग झाली म्हणून फ्रेश होत होतो. बरं तुम्ही सगळे बसा जेवायला, मी जरा देवी योगेश्वरीचे आभार मानतो. भूमी आज मला परत मिळाली. मी तिच्यासमोर हात जोडले आणि भूमी माझ्यासमोर आली, म्हणूनच तिचे आभार तर मानायला हवेतच ना. आणि इतक्या दिवसांनी आज भूमी भेटली म्हणूनच मी देवीचे आभार मानतो. त्याच वेळेला आजी म्हणते की ठीक आहे, जा तू देवीचे आभार मान, तोपर्यंत आम्ही जेवण वाढतोय आणि तुझ्यासाठी थांबतोय, ये लवकर. आणि देवी योगेश्वरीचे आभार तर मानलेच पाहिजेत, तिच्यामुळेच हा सगळा चमत्कार घडून आलाय. तू परत आलायस आणि आता भूमी पण आली. नंतर मग आकाश आता देवी योगेश्वरीकडे जातो आणि त्यानंतर तिच्याजवळ दिवा लावून म्हणतो की देवी योगेश्वरी तुझे खूप खूप आभार, आज माझ्या भूमीला तू परत घेऊन आलीस. खरं तर सगळी आशा सुटलेली असताना आज भूमी माझ्यासमोर परत आली आणि आज माझ्या भूमीला लवकर परत व्हावं म्हणून तुझ्याकडे एक आणखी मागणं मागतोय. खरं तर भूमी माझ्या आयुष्यात आल्याने माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं होतं. माझ्या निरर्थक आयुष्याला भूमीच्या येण्याने अर्थ प्राप्त झाला होता आणि या सगळ्यामध्ये माझी भूमी ही माझ्यासोबत होती. आणि आता मी बरा झालो आहे तर ते सगळं पाहण्यासाठी माझी भूमी मला माझ्यासोबत हवी आहे. आता मला माझ्या भूमीला वेगळं आयुष्य द्यायचं आहे. तिने माझं सगळं व्यवस्थित केलं आणि तू आजपर्यंत मला काही कमी पडू दिलेलं नाहीस. मला या घरात जन्म दिलास, चांगले प्रेम करणारे आईवडील दिलेत आणि त्यानंतर तशीच प्रेम करणारी भूमीही मला मिळाली, जी माझ्यावर खूप प्रेम करते. मला माझ्या भूमीला लवकर बरं कर असं तो म्हणतो. त्यानंतर आता इथे अभिजितने मोठा गेम केलेला असतो. वॉर्डबॉयच्या मदतीने त्याने पॉवर कट करायला सांगितलेली असते आणि ते पॉवर कट झाल्यामुळे भूमीला त्रास होणार असतो. आणि त्यानंतर तोच वॉर्डबॉय आता रागिनीला इशारा करतो की तुम्ही आतमध्ये जा, मी पॉवर कट करतोय. नंतर रागिनी हे आतमध्ये येते आणि पॉवर कट होण्याची वाट बघते. म्हणते की भूमी तू किती चिवट आहेस ना गं. नाही पण मी पण तुझ्यापेक्षा जास्त हट्टी आहे. तू मरायचं ठरवतच नाहीस पण मी पण तुला मारायचं सोडतच नाही. काही झालं तरीही आता यावेळेला तुला मी मरू देणारच आहे. आणि असं म्हणतात की पॉवर कट झाल्यानंतर पॉवर फ्लक्च्युएशन झाल्यानंतर ऑक्सिजन मास्क पुन्हा चालू करण्याची गरज असते. पण तो जर कोणी केलाच नाही तर मग काय होतं, तो व्यक्ती मरतो. आता तुझ्या बाबतीत तसंच होणार आहे. आणि ती म्हणते की चल मी आता ना एक काम करते, मनातल्या मनात 1 ते 100 आकडे म्हणते, मग तू लवकर मर हा. पण ती म्हणते की जाऊ दे, 100 जास्त होत असतील ना, चल 50पर्यंत मोजते, मर लवकर. आणि आता 2 मिनिटासाठी पॉवर कट होणार असते म्हणूनच ती 1 ते 10 आकडे म्हणते, तोपर्यंत पॉवर पुन्हा येते आणि पुन्हा ऑक्सिजन मास्क चालू करण्यासाठी गरज लागत असते. तर आल्याबरोबर तिला रागिनी दम देतच म्हणते की काय, जर कोणी विचारलं तर काय सांगशील? तेव्हा ती सांगते की पॉवर कट झाली म्हणूनच पॉवर फ्लक्च्युएशनमुळे ऑक्सिजन बंद झालं, मी तर चालू केलं होतं. तेव्हा रागिनी म्हणते की चांगलं पाठ केलंस तू, ठीक आहे जा आता, असं म्हणून ती जायला सांगते. आणि रागिनीला म्हणते की भूमी आता मी 1 ते 50 आकडे म्हणते, तोपर्यंत तू मरून जा हा, मी काही तुला जास्त आकडे देत नाही. आणि भूमीच्या बाजूला बसूनच ती म्हणते की बरं झालं तू त्या पाण्यामध्ये बुडून मेली नाहीस, नाहीतर मला अशी तुझी समोर मृत्यू बघता आलं नसतं, कशी तुझ्या जीवाची तडफड होते ते मला बघता आलं नसतं. तर आता इथे भूमीला श्वास घ्यायला त्रास व्हायला सुरुवात होते. त्यानंतर आकाश हा देवीला हात जोडत असताना त्याच्यासमोर अंधुकशी भूमी येते आणि ती म्हणते की आकाश मला वाचव आकाश, असं म्हणून आता आकाशला धक्का बसतो. आकाशला कळतं की काहीतरी अभद्र घडतंय आणि इथे आता तिच्या देवीजवळ असणारे दिवे पण फडफडायला लागतात. म्हणूनच आकाश ते दिवे वाचवायला जातो. आकाश म्हणतो की आजी मानसी बघ ना दिवे कसे होत आहेत ते. आणि त्याच वेळेला भूमीला आता त्रास होत असतो. इथे रागिनी मात्र तिची मजा घेत असते. तिचं आता काउंटडाऊन सुरू असतं, 1 ते 20पर्यंत आकडे म्हणून झालेले असतात. आता भूमीला ती म्हणते की चल लवकर मर 50 आकडे होईपर्यंत. नंतर आता आकाशा धावतच निघतो. त्याला कळतं की काहीतरी चुकीचं घडतंय. तो रस्त्यावरून गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र एकही गाडी थांबत नाही. आता तो धावतच हॉस्पिटलमध्ये निघालेला असतो. त्यानंतर मग आता रागिनी ही मोबाईलमध्ये टाईम बघत असते आणि स्वतः आकडे देखील मोजत असते. म्हणते की भूमी तुझी आता शेवटची वेळ जवळ आली आहे. बघ भूमी, मी तुला हात पण लावलेला नाही आणि तरी पण तू मरणार आहेस.
तर आकाश इथे आता वेड्यासारखा काही भेटतंय काय याची वाट बघत असतो आणि मध्ये मध्ये धावत असतो. भूमी आता श्वास घ्यायला तडफडत असते, मात्र रागिणीला जराही दया येत नाही. पुढच्या भागामध्ये आता योगेश्वरी देवीजवळ हात जोडत आकाश म्हणतो की माझ्या भूमीला लवकर परत कर. आणि त्याच वेळेला भूमीला शुद्ध येते आणि आकाश तिथे आलेला असतो. आणि आकाश आल्यानंतर भूमीला तो म्हणतो की भूमी, तू परत आलीस, मला माहीत होतं की तुला परत यावंच लागेल. आणि तो तिला जाऊन मिठी मारतो. त्याच वेळेला आता इथे भूमीला मिठी मारल्यानंतर आकाशला ती ढकलून देऊन म्हणते की काय करताय तुम्ही, लाज नाही वाटत का अनोळखी मुलीला मिठी मारायला. असं म्हटल्यावर आता इथे आकाश हात धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब